नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, CPU-मधील कंट्रोल युनिटचे काम काय आहे? ऑप्शन आहे ए. डाटा स्टोअर करणे, बी. सर्व ऑपरेशन्स कंट्रोल करणे, सी. प्रिंट करणे, डी. इनपुट घेणे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. सर्व ऑपरेशन्स कंट्रोल करणे. CPU-मधील कंट्रोल युनिटचे काम सर्व ऑपरेशन्स कंट्रोल करणे हे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. रॅम, बी. हार्ड डिस्कचा रॅमसारखा वापर, सी. चाचे, डी. रोम. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. हार्ड डिस्कचा रॅमसारखा वापर. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. बीट म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. 8 बाइट्स, बी. बायनरी डिजिट, सी. नंबर सिस्टीम, डी. कोड. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. बायनरी डिजिट. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. ईमेलमध्ये CCचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. कॉपी कोड, बी. कार्बन कॉपी, सी. कॉमन कॉपी, डी. कंट्रोल कॉपी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. कार्बन कॉपी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मॉडेम कशासाठी वापरतात? ऑप्शन आहे ए. प्रिंट, बी. डिजिटल ॲनालॉग कन्व्हर्जन, सी. स्कॅन, डी. टाईप. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. डिजिटल ॲनालॉग कन्व्हर्जन. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. DNSचे काम काय आहे? ऑप्शन आहे ए. फाईल डिलीट, बी. डोमेन नेम IP ॲड्रेस कन्व्हर्जन, सी. प्रिंट, डी. स्कॅन. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. डोमेन नेम IP ॲड्रेस कन्व्हर्जन. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. ब्ल्यूटूथ काय आहे? ऑप्शन आहे ए. केबल, बी. वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सी. सॉफ्टवेअर, डी. व्हायरस. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. शॉर्टकट की Ctrl+A कशासाठी आहे? ऑप्शन आहे ए. कॉपी, बी. सिलेक्ट ऑल, सी. पेस्ट, डी. अंडू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. सिलेक्ट ऑल. शॉर्टकट की Ctrl+A सिलेक्ट ऑल करण्यासाठी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. फिशिंग म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. गेमिंग, बी. फ्रॉड अटेम्प्ट टू स्टील डाटा, सी. सॉफ्टवेअर, डी. प्रिंटिंग. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. फ्रॉड अटेम्प्ट टू स्टील डाटा. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. स्पॅम म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. इम्पॉर्टंट मेल, बी. अनवॉन्टेड ईमेल, सी. ड्रॉप्ड, डी. फोल्डर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. अनवॉन्टेड ईमेल. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. CPU-मधील ALUचे काम काय आहे? ऑप्शन आहे ए. अरिथमॅटिक व लॉजिकल ऑपरेशन्स, बी. डाटा स्टोअर करणे, सी. इनपुट घेणे, डी. प्रिंट करणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. अरिथमॅटिक व लॉजिकल ऑपरेशन्स. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. रोमचे वैशिष्ट्य
काय आहे? ऑप्शन आहे ए टेम्पररी मेमरी, बी कॅचे मेमरी, सी परमनेंट मेमरी, डी व्हर्च्युअल मेमरी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी परमनेंट मेमरी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. Ctrl+S कशासाठी वापरतात? ऑप्शन आहे ए सेव्ह, बी कॉपी, सी पेस्ट, डी अंडू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सेव्ह. Ctrl+S सेव्ह करण्यासाठी वापरतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. IP ॲड्रेस कशासाठी वापरला जातो? ऑप्शन आहे ए टायपिंग, बी प्रिंटिंग, सी नेटवर्क आयडेंटिफिकेशन, डी स्कॅनिंग. आणि उत्तर आहे ऑप्शन सी नेटवर्क आयडेंटिफिकेशन. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कॅचे मेमरी कुठे असते? ऑप्शन आहे ए हार्ड डिस्क, बी मॉनिटर, सी CPU जवळ, मध्ये डी कीबोर्ड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी CPU जवळ, मध्ये. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. HTTPचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन आहे ए हायपर टूल ट्रान्सफर प्रोटोकॉल, बी हायटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, सी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, डी हायपर ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 17. एक्सेलमध्ये फॉर्म्युला कशाने सुरू होतो? ऑप्शन आहे ए हॅश, बी इक्वल टू, सी @, डी $. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इक्वल टू. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय संगणक चालेल का? तर ऑप्शन आहे ए हो, बी नाही, सी कधीकधी, डी माहीत नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नाही. ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय संगणक चालत नाही. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 19. लिनक्स काय आहे? ऑप्शन आहे ए हार्डवेअर, बी ऑपरेटिंग सिस्टीम, सी व्हायरस, डी ब्राउझर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऑपरेटिंग सिस्टीम. लिनक्स काय आहे? तर लिनक्स हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 20. PDFचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन आहे ए प्रिंट डाटा फाईल, बी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, सी पर्सनल डाटा फाईल, डी पब्लिक डॉक्युमेंट फाईल. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. एक्सेलमध्ये कॉलम कसे ओळखतात? तर ऑप्शन आहे ए अल्फाबेट्स ABC, बी नंबर्स, सी सिम्बॉल्स, डी कोड्स. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अल्फाबेट्स ABC. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. 1 बाईटमध्ये किती बीट्स असतात? तर ऑप्शन आहे ए 4, बी 8, सी 16, डी 32. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 8. 1 बाईटमध्ये 8 बीट्स असतात. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 23. फायरवॉलचे काम काय आहे? ऑप्शन आहे ए प्रिंटिंग, बी नेटवर्क सिक्युरिटी, सी स्कॅनिंग, डी टायपिंग. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेटवर्क सिक्युरिटी. फायरवॉलचे काम नेटवर्क सिक्युरिटी हे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. Ctrl+X कशासाठी वापरतात? ऑप्शन आहे ए पेस्ट,
बी कट, सी कॉपी, डी सेव्ह. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कट. Ctrl+X कट करण्यासाठी वापरतात. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. स्प्रेडशीटमध्ये रो व कॉलमच्या इंटरसेक्शनला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए रो, बी कॉलम, सी टेबल, डी सेल. आणि उत्तर आहे ऑप्शन डी सेल. स्प्रेडशीटमध्ये रो व कॉलमच्या इंटरसेक्शनला सेल म्हणतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.